कागद होता तुम्हाला दिला काय? मग काय केलं साहेब विचारो मी हो. तुम्ही विचारो यांनी काय केलं, ह्यातलं एक काय काम केलं विचारा. अरे काय ती काय पद्धत आहे का बोलायची? तुम्ही मीटर बसवायला 6 माणसं तुम्ही महावितरणची पाठवताय. मी निष्क्रिय जाहीर करतो. तुम्हाला जर बोलायला आता तुमच्या पुढे माणूस काम करू शकत नाही. हे बघा स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना ठाकरे गट मैदानात महावितरणच्या अभियंत्यांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं? प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. कोल्हापूर शहरात महावितरणकडून ग्राहकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या स्मार्ट मीटर जोडणीचा वाद आता चांगलाच पेटलाय. या सक्तीच्या आणि मनमानी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णपणे मैदानात उतरलाय. 6 जुलै रोजी शिवसैनिकांनी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन ही सक्ती तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. कोल्हापूरकरांवरती जबरदस्तीनं स्मार्ट मीटर लादलं जाऊ नयेत यावरती या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं आणि महावितरणनं काय आश्वासन दिलं याबद्दल शिवसेना शहर प्रमुख विशाल देवकुळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आज महावितरणमध्ये त्यांच्या महावितरणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना भेटण्याकरता आमचं शिष्टमंडळ घेऊन आलो होतो. 6 तारखेला आम्ही निवेदन दिलं. त्या निवेदनातले काही मुद्दे होते, त्या मुद्द्यांबद्दल आम्ही चर्चा करण्याकरता आलो होतो. ती चर्चा आम्हाला एक्झिक्युटिव्हनी सांगितलेलं आहे की तुमची जिथं जिथं बिलं वाढलेली आहेत, ती बिलं वाढलेली आहेत ना, त्या ठिकाणी आमचे उद्याच्या उद्या तात्काळ उद्याच्या उद्या ते तिथं आम्हाला वाढीव बिलं जिथं असतील तिथं त्यांचे लोक जाणार आणि ते मीटर चेक करणार आहेत. त्याचबरोबर आम्ही एक त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला हे फक्त ठराविक शिष्टमंडळाला न दाखवता संपूर्ण जिल्ह्यातील शहरातील नागरिकांना महावितरणच्या माध्यमातून तुम्ही हे मीटर कशा पद्धतीनं काम करते, हे खरोखरच चुकीचं काम करते का तुम्ही म्हणण्याप्रमाणे बरोबर काम करते, याचा आम्हाला डेमो तुम्ही दाखवा. त्यासाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तयार झालेले आहेत. त्यांनी या 8 दिवसामध्ये आम्हाला वेळ देतो म्हटले. तुम्ही आव्हान करा की नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात नागरिक येऊ देत आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत मीटरच्या बाबतीतल्या त्या आम्ही समोरासमोर मीटर अगदी उघड करून दाखवतो, अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं त्यांना आणि एक आम्ही त्यांना सांगितलं की हे जे वाढीव बिल येते, या वाढीव बिलावर परवा हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं मांडत असताना सांगितलं की हीट वेव्हमुळं, उष्णतेच्या लाटेमुळे ही बिलं वाढायला लागलेत. तर मुख्यमंत्री साहेबांनी काढलेला तर्क अतिशय मला वाटते योग्य असावा, कारण आता येणारा काळ हा पावसाळ्याचा आहे आणि नंतर हिवाळ्याचा आहे. त्यामुळं मला वाटते की हीट वेव्ह नसणार आहे आणि बिल मला वाटते निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या तर्काप्रमाणे अजिबात बिल वाढून येणार नाही. नागरिकांनी पण खरंच मुख्यमंत्र्यांचं जर बिल आलं कमी तर आभार मानावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांना परत एकदा सांगितलं पाहिजे की त्या स्मार्ट मीटरमध्येच काहीतरी खोट आहे आणि आता ते थांबवलं पाहिजे. ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये या मीटरला बंदी घातलेली आहे, त्याचबरोबर काही अंशी गुजरातमध्ये सुद्धा बंदी आहे, काही अंशी नागपूरमध्ये सुद्धा बंदी आहे, पण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि इतर ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये अतिशय जबरदस्ती करून हे जे मीटर बसवले जात आहेत त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचा नेहमीच विरोध राहणार आहे आणि जनतेसाठी आम्ही नेहमी रस्त्यावर आहोत. या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कारभारावरती तीव्र संताप व्यक्त केला.
ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता घाईघाईनं मीटर्स बदलणं आणि त्यानंतर बिलांमध्ये तफावत येणं हा सामान्य जनतेवरती अन्याय आहे. या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कारभारावरती तीव्र संताप व्यक्त केला. ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता घाईघाईनं मीटर्स बदलणं आणि त्यानंतर बिलांमध्ये तफावत येणं हा सामान्य जनतेवरती अन्याय आहे, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. तर स्मार्ट मीटर संदर्भात तुमच्या मनात जे गैरसमज आहेत ते 8 दिवसात दूर केले जातील, असं आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिलं आहे. आज झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना शहर प्रमुख विशाल देवकुळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.